राणी, या ना. राणी, मी येतो. काळजी घे. निघालात? हो, सगळे निघून गेलेत. आता आणखीन कोणी येईल असं वाटत नाही. धनंजय गेला यावर अजून विश्वासच बसत नाही. काय होणार आहे, कसं होणार आहे पुढे काही कळत नाही. धनंजयची डेड बॉडी अशी सापडावी रस्त्यापासून दूर, हे सगळं काय आहे राणी? नाही नाही, नका आठवण करून देऊ मिस्टर पटवर्धन. मला ना खूप रेस्टलेस फील होतं. हो, मी समजू शकतो. मलाही जेव्हापासून समजलंय ना, ते मनच लागत नाहीये. मिस्टर पटवर्धन, तुम्ही प्लीज आठवून बघा ना. धनंजय गेला त्याच्या आदल्या दिवशी काय बोलणं झालं होतं तुमच्यात? आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस आधी प्लीज आठवा ना. विशेष असं काही नाही. धनंजय असा अचानक नाहीसा होईल असं कोणाला वाटलंच नव्हतं. आणि कारणच कळत नाहीये. खरंच अपघात झालाय का कोणी मारून टाकलंय त्याला? कुणाचं काय वाईट केलं हो त्याने? नाही राणी, धनंजयला असं कोणी शत्रूही नव्हता. पण एक सांगतो राणी, आपल्या कंपनीची सगळी कामं ठप्प पडली. थकबाकी वाढत चालली. रेट ऑफ इंटरेस्टही वाढत चाललाय. जो कस्टमर राहिलेली इन्स्टॉलमेंट्स देणार होता तो सुद्धा आता बुकिंग अमाऊंट परत मागायला लागलाय. सगळीकडून कोंडी झाली आहे. सुखाचे दिवस असले की सगळे असतात. आता धनंजय नाहीये तर सगळे व्यवहार बघणारच. सेल्फिश असतात तो सगळे. नाही राणी, त्यांची चूक नाहीये ना. पैशाचा प्रश्न आहे. लोक तरी किती दिवस वाट बघणार? आणि कितीही केलं तरी पैशाचं सोंग नाही घेता येत. माझे सुद्धा पेशन्स आता संपत चालले. मग काय करूया? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.